मंठा तालुक्यातील विडोळी येथील शिवपांदण रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी संतप्त शेतकऱ्यांनी मंठा तहसील कार्यालयासमोर राहुट्या ठोकून मुलाबाळांसह उपोषणाचे हत्यार उपसले आहे। या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। आमच्या शेतीला रस्ता नाही, आमच्या शेतीला रस्ता नाही, पाणी राहिले बारमाही हसायला लागले। आमचा माणूस गेले पाण्यात मरून, लेकरायला ते साप डसला। 4 महिने पाणीच राहतं रस्त्याने, आम्हाला जाता येत नाही। कसं पाण्यातून खत कसं न्यायचं, औषधी कशी न्यायची। मी विडोळी येथील शेतकरी विष्णू सोपानराव गोरे। आम्ही 4 वर्षापासून म्हणजे 2 किलोमीटर आम्ही लोकवर्गणीतून रस्ता केलेला आहे। जवळपास 2 किलोमीटर रस्ता झालेला आहे। राहिलेला एक 200 ते 250 मीटरच रस्ता आहे। तो रस्ता एकदम पांदीच्या याच्यातून आहे। आता जवळपास 10 फुटाची हाईट असेल त्या पांदीची। त्या पांदीमध्ये जवळपास पूर्ण शिवाराचं पाणी येतंय आणि पावसाळ्यात 4 महिने तर त्या रस्त्यामध्ये पाणी असतंच। पण त्याच्यात 4 महिने पाणी असते, त्याच्यानंतर खडा फुटलेलं पाणी हे पूर्ण त्याच्यात असते। आमच्या महिला हे ते पूर्ण ह्या पूर्ण चिखलातूनच जावं लागतंय। आम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठूनच रस्ता नाही। आमची एकच मागणी आहे शासनाला, दोन्ही गावाची शिव आहे तिथं, विडोळी खुर्द आणि बुद्रुकची। तुम्हाला जरी नकाशावर दाखवत नसली तरी पण दोन्ही गावाची शिव आहे की आम्हाला 2022 पासून आमच्यापाशी ते प्रूफ आहेत। शिव आहे, नंबर बांध आहे, पोट खराबी आहे, याच्यातून आम्हाला शासनानं रस्ता द्यावा, आमची एवढीच मागणी आहे। जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत। आमचं आमरण उपोषण चालूच राहणार। आमच्यासोबत महिला आहे, ते भगिनी सगळ्या येतात। आम्ही रावटी ठोकून बसलोय। रावटी एक तंबू असा आहे, जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत तंबू उपटत नसतो। त्याच्यामुळे आम्ही